शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महात्मा फुले यांचे मोठे योगदान आहे। त्यांनी शिक्षणाची चळवळ उभी केल्याने देशात प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले। स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवले। या महापुरुषाच्या विचाराने राज्य मार्गक्रमण करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। एक व्यक्ती गोवंशीय जनावरे पिकअप मधून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती। त्यानुसार कोतवाली पोलीस पथकाने केडगाव बायपास शिवारात सापळा लावून संशयित पिकअप पकडला। त्या पिकअपची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये 7 ते 8 दिवसांची 31 गोवंशीय वासरे व एक गाय दिसून आली। सदर पिकअप चालकाकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सांगून ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली। पोलिसांनी जनावरे पिकअप ताब्यात घेतली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे चांगले सहकार्य मिळाले आहे। शिवसैनिकांनी चांगलीच कामगिरी बजावली असून विजयामध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे। महाराष्ट्रासह जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना मोठे यश मिळाले। मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आले। शहर मतदारसंघात काम करताना महायुतीच्या सर्व घटक पक्षांबरोबर घेऊन सामाजिक प्रश्न व राजकीय भूमिका एकत्रितपणे घेणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली। नगर शहर विधानसभा मतदारसंघात मताधिक्याने निवडून आल्याबद्दल महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला। जिल्हा रुग्णालयाचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे घेतल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। गुन्हा दाखल होऊन 3 महिन्याचा कालावधी उलटून गेला, मात्र अद्यापही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नसून मुख्य आरोपीही मोकाट आहे। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे। जिल्हा रुग्णालयाचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून शासकीय पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करत 4 जणांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवल्याचे उघड झाले। या प्रकरणी चौकांसह जिल्हा रुग्णालयातील अज्ञात 2 कर्मचाऱ्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता। पत्रिका पाहण्याचे काम करत असलेल्या वृद्ध व्यक्तीचे घर फोडून हॉलमधील देवघरात असलेले 1 किलो 210 ग्रॅमचे चांदीचे विविध दागिने चोरून नेले। सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील किर्लोस्कर कॉलनीत रविवारी रात्री ही घटना घडली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। विवेक मधुकर रणभोर यांनी फिर्याद दिली आहे। ते किर्लोस्कर कॉलनीतील अमय हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात व पत्रिका पाहण्याचे काम करतात। घरातील हॉलमध्ये श्री स्वामी समर्थ व श्री दत्त यांचे मंदिर आहे। या मंदिरातील देवाच्या अंगावर चांदीचा हार, माणिक खड्यांसह अंगठी व टोप, चांदीची पादुका व चिलम होती। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।